10 पर्यंत। आता 2-3 दिवस जरा सकाळची कधी थंडी पडली। माझ्या बाहेरचं झाडं वगैरे मारून झालेलं आहे, माझं आवरलेलं आहे। अहो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातले सर्व इच्छा पूर्ण होत। तर चहा होतो पण मी तुम्हाला फुलं दाखवते। आज भरपूर फुलं मिळालेली आहेत। काल कधी त्या झाडांना सगळं पाणी घातल्यामुळे त्या मी म्हणत आहे 2च फुलं लागतात, तर त्या झाडाला आज इतकी फुलं सापडली। 4-5 आपली ह्याची साध्या जास्वंदीची सोडली ना, तर ही बघा काल जे 2च फुलं सापडले असं म्हणत होते ना, त्याला ही एवढी फुलं सापडलीत। त्या झाडाला माझं बोलणं ऐकू गेलं वाटतं। चहा होईतोपर्यंत कधी तांदूळ निवडून पाकडून घेऊया भात लावायला। ह्या बांगड्या घालायच्या राहिल्या। माझा भात झालेला आहे, तर इथे आमटी झालेली आहे। आता वांग घातलेलं नाही, फक्त ह्यातून जगदाळाच्या दाण्यांची आमटी केलेली आहे पीठ लावून। त्यानंतर इकडे कोबीची भाजी। अजून भाकरी करायची, त्या मी थोड्या वेळानं करेन। अजून मी घरातलं झाडू मारलेलं नाहीये, कारण आज मला फरशा पण पुसायची। आणि हे बघा, तुमचं पण घर कणी असं रस्त्यावर आहे का माझ्या घरासारखं? रस्त्यावर घर असणाऱ्यांनाच माहीत, आज झाडलं ना की 2 दिवस अगदी बरं वाटते। तिसऱ्या दिवशी आणि आहे तसं कणी धुळीचा थर असतं। म्हणजे कोणतरी बाहेरचं पाहुणं आला, त्यानं जर बघितलं कणी ही बाई झाडते घर की नाही, असाच त्याला प्रश्न पडेल। तर मी आता घर झाडून कणी 3 आठवडे होत आले असेल, तो पण हे बघा अशी कणी धूळ झाडते बघा, दिसले असं कणी वाऱ्यानं खिडकीतून आणि ते बाहेर दरवाजातून कणी असं गाड्यांची धूळ इतकी येते कणी नको नको वाटते। इतका कंटाळा येतो, किती पण साफसफाई करा आणि आहे तसंच आहे। मी काय करते माहिती आहे, असं 15 दिवस झालं कणी आता मी झाडून आता 3 आठवडे होत आले। माझ्या बाकीच्या कामामुळे कणी मी इकडे दुर्लक्ष केलं। तर 15 दिवस 3 आठवडे झाले की काय करायचं माहिती आहे, मी आता हे सगळे कणी आहेत हे डबे ओल्या कपड्याने कणी पुसून पहिल्यांदा काढून घेणार आणि पुसून घेणार आणि परत आहे तसंच ठेवायचं। सकाळचे आपली बाकीचे जेवण वगैरे सगळं आवरायचं, त्यानंतर आपलं हे झाडूचं काम थोडंसं नंतर ठेवायचं। मी बाहेरचं पण दार अगोदर सकाळी झाडलेलं आहे, फक्त घरातलं कणी आता वेळानं ठेवलेलं आहे, कारण मला हे सगळं आवरत करायचं आहे। चला पहिल्यांदा कणी फ्रीजवरचं काढे। फ्रीजवर आहे बघा पेपर, फ्रीजवरचा हा न्यूजपेपर बघा कसा कलर बदलला आहे पूर्ण। ह्या खिडकीतून कणी एवढी धूळ येते कणी, त्याने वाटीत हे छोटे पापड ठेवलेले ते पण सांडले, ते सगळे मी आता हे बदलून घेणार। हे असंच कधी कचऱ्याच्या बकेटमध्ये टाकून घ्या। ओला केलेला आहे, ते फ्रीज पहिला बंद करूया, हा प्लग पण काढून घेऊया आणि पहिला फ्रीज हा पुसून घेऊया। हा न्यूजपेपर पण नंतर घेऊया, म्हणजे कसं बाहेरनं असं धूळ वगैरे आली की नाही तेवढाच तो पेपर उचलून टाकून देतो। आता त्या डब्यांकडे वळूया। पुसत पुसतच की नाही असं काढा। तुमच्याकडे जर न्यूजपेपर असेल ना तर ते हंतरायचं। माझ्याकडे कसं मी आता बंद केलेलं आहे, त्यामुळे नाही आहे, जेवढा आहे की नाही तेवढा एखाद्या दुसऱ्या कप्प्यात त्याने घालून घ्या। तर हे बघा मी असं पुसून कने
ठेवलेले आहेत डबे. ह्यात भाजणी आहे, ह्यात तांदूळ आहेत, त्यात कणी आता गव्हाचं पीठ, त्यानंतर तो खाऊचा डबा आहे मोठा, त्यानंतर हा इकडला साखरेचा आहे, त्यानंतर इकडे तांदळाचं पीठ आहे, मग त्यानंतर इकडे गव्हाचं पीठ आहे, इकडे मी छोट्या बरणीत ह्या नाचण्याचं पीठ ठेवलेलं आहे. त्यानंतर वर जे आपल्या जादाचे डबे वगैरे ठेवलेले आहे तिथलं ही जागा कणी रिकामी आहे, कारण इथले डबे कणी दीदींच्याकडे आहेत. त्यांना परवा आलेलं त्यावेळी डबा दिलेला कारण ते 2-4 डबे तर त्यांच्याकडे असतील, त्यामुळे ते आले की परत ही जागा भरून जाईल. त्यानंतर कुकर, त्यानंतर आपल्याला कधीतरी लागणारे म्हणजे इडलीचा पातेलं, 4 कपी डबा मिक्सरचं वगैरे. हे माझं जार आहे पाण्याचं, जर कुठं बाहेर चाललं ना 5 लिटरचं जार आहे, ते घेऊन जायला गाडीतून बरं पडतं. असं हे सगळं मी कधी हे वर ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हे माझं रॅक झालेलं आहे त्यापासून. जर तुमच्याकडे वेळ नसेल, कारण बायकांना कसं 1760 कामं असतात, त्यामुळे कधी 15 दिवसातून 3 आठवड्यातून का असं कापड फिरून घ्यायचं, असं पेपर वगैरे ठेवून द्यायचं, म्हणजे चांगलं वाटतं. आणि वेळ असेल तर मग तुम्ही 10-12 दिवसातून एकदा काढलं तरी पण चालतंय. चला आता हा टेबल पण रिकामा करून घेऊया. गावाकडं घर असणाऱ्यांचं कणी हेच आहे, असं धूळ एवढी असते की नाही गावाकडं, बोलायलाच नको. हे फ्रीजमधनं कणी भाज्या रिकामी झालेल्या आहेत, ते आता मी बेसिनमध्ये टाकते, म्हणजे कणी घासून असं रिकामं करून ठेवते. उद्या रविवार, उद्या आठवडी बाजार कणी करायला. गावाकडनं शेंगा आलेले, त्या पिशवीने सगळ्या पिशव्या एकत्र करते, म्हणजे कणी द्यायला बरोबर. यात मी कणी चटणी म्हणजे लाल तिखट भरून ठेवत होते, ते आता काचेचे केले ना, ते रिकामे. तर ही कणी तर वर ठेवून देऊया, काय जर भरायला लागलं तर वापरायला. गावाकडे केळी एवढी चांगली पिकायची, म्हणजे असे झाकून ठेवले, म्हणजे झाकून ठेवलं कधी पिकायचा. ग्लास वगैरे मी आता ती गवंडी सेंटरिंगवाले रोज यायची ना, म्हणून मी इथं बाहेरच ठेवले, कारण त्या रॅकवरचं काढताना एखादा जरी पडला की तरी तो फुटतोय, त्यामुळे मी इथंच ठेवलं होतं. तर आता ती बरेच दिवस यायला नाहीत, उद्यापासून येतील कदाचित, आल्यावर काढेन, तोपर्यंत कधी तिकडे ठेवून दिली. मला भीतीच वाटते. जरा जरी हे झालं की मी ह्या दोन्ही जाळीतला गॅप कमी जास्त आहे, तर अजून कमी असायला पाहिजे होतं. त्यामुळे काय होतं, एक जरी ग्लास काढताना चुकलं ना तरी असं पलटी होतं, ते डायरेक्ट ओटावर पडलं की नाही ते फुटतातच. हा टेबल पण कधी रिकामा झालेला. ते खाली या जाळ्यामध्ये काय आहे बघितलं, ते जागाची बरणी वगैरे मी असेच ठेवलेली. एकदा आपण झाडताना ठेवलं कधी की ते परत कधी हात त्याला लागत नाही. असं ज्यावेळी आपण काढतो की नाही त्यावेळी हे हातासरशीच ठेवून द्यायचं, कारण नंतर म्हणून ठेवलं की नाही तसंच ते राहून. पाणी गरम करून लगेच घालायचं, कारण त्यावेळी आतून चिकट तेल आहे ना, तेलाचं कधी आतून चिकट झालं तर ते पाणी गरम घालायचं म्हटलं आणि नंतर वापरायला घ्यायचं म्हटलं ते राहिलं तर राहिलंच. बाहेरनं जरा घासून घेते, त्यानंतर कधी आत पाणी भरून ठेवते, ते धूळ पडून कधी अजून घालते. मी फ्रीजमध्ये ठेवला होता, घासून धुवून ठेवला होता, कसे धूळ साठल्यावर. चिकू पिकत घालायचं, आता चिकू संपलेलं आहे. त्याच्याने आता केळी फक्त थोडेसे त्याने तशाच कधी कापडात गुंडळून त्या टेबलावर ठेवलेले. आधी डबा रिकामा झाला तर घासून ठेवले. तेलाचं इतकं काही निघत नाही, पण कधी गरम पाण्याने डबा पण आता ही मला कधी चिनी मातीच्या बरणीचे माझ्या काय झालं माहिती आहे, ह्याच्यात थोडंसं पीठ पडलं. आता पुसूया. चिनी मातीच्या बरणीचं कधी टोपण असं फिट्ट बसत नाही, त्यामुळे लाल तिखट ठेवून पण कधी काय केलं नाही, ते खराब होईल. मी कधी ह्या वर्षाच्या लाल तिखट काही ह्यामध्ये ठेवणार नाही आहे. बघूया आपण काहीतरी कधी डाळी वगैरे जर जास्त जर आणल्या मी, तर काय जर माझ्याकडे जास्त असेल कधी तर मी ते ह्यामध्ये कधी ठेवून देईन. लास्टवर ठेवायचं म्हटलं तर जो स्टूल आहे ते वर टेरेसवर ठेवलेला आहे, तर वरचा आणायला पाहिजे. तोपर्यंत मी आता हे वरच्या टेबलावर ठेवेन आणि नंतर आवरल्यावर कधी टेबल आणून ठेवून देते. 3 ठेवल्यात. हे गावाकडे द्यायचं. गावाकडे कसं शेताकडे जायला अशा मोठ्या बाटलीतनंच कधी पाणी न्यायला लागतं, दिवसभर मग ते बरं पडते ना, संपत नाही. तर ते द्यायचे गावाकडं, ते मी ठेवते, म्हणजे आल्यावर द्यायचं आठवण. तुम्ही पण माझ्यासारखं जर असं कांदा जास्त एकदमच घेऊन ठेवत असेल की नाही, तर काय करायचं माहिती आहे, ठेवून माझं 10-12 दिवस झालं असेल, हे आता बाहेर काढायचं या जागेवरून. जास्त दिवस चांगलं टिकायलासाठी कणी न्यायचं, वरचं थोडंसं जितके निघतील कणी निघालेली आहे ती थोडी फुलं अशी काढायची आणि परत कणी व्यवस्थित पुसून तिथे ठेवायची.
झाडू मारून पुसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खाली होणार आहे आणि त्यावर कधी इतके ते फोलं आहेत. मी याचं इथं अंतरून घेते आणि आहेत की नाही हे कांदे असे उचलून करून पोत्यावर व्यवस्थित आता ठेवायचे. फुलं घ्यायचे नाही, फुलं खालीच कधी जमिनीवर राहू द्यायची. अशी फुलं कधी अशी वाळलेली खाली पडलेलीच असते, ती घ्यायची नाही. फक्त कांदा कधी वेचायचा आणि हे पोत्यावर असं पसरून ठेवायचं. असं केल्याने कांदा कधी जास्त दिवस टिकतो, खराब होत नाही. तर ह्यात आता हात फिरवला की कसं फुलं पण निघतात आणि एखादा कांदा आता हा कुजला आहे, पोकळ झाला आहे, तर हा कांदा कधी असं टाकून द्यायला येतं. कारण एका कांद्यामुळे कधी सगळे कांदे मग खराब व्हायला चालू होतात. त्यामुळे हे बघा पोकळ होतं तसं, हे काढून ठेवायचे. हे बघा तुम्ही एवढी फुलं निघालेली आहेत बघा, आणि खराब झालेले की नाही जास्त नाहीत, हे फक्त 4-5च निघालेले आहेत. आपण लगेच असं काढतोय त्यामुळे जास्त खराब होऊ द्यायचं नाही. आता एक कांदा कुजला की नाही सगळे कांदे कुजतात. त्यामुळे की नाही आपण फक्त आणायचं जास्त आणि ठेवायचं असं नाही, त्यावर की नाही लक्ष पण ठेवून असं की नाही कामं करायला लागतं. असं मी पसरून ठेवते आणि हा कचरा सगळा की नाही भरून घेते. वाटतं एवढा सोपा नाही संसार. घरात बसून बायकांना काय कामं म्हणणार आहे की नाही बघा, केवढी किरकोळ कामं असतात. पण आता ह्यात माझं की नाही 15-20 मिनटं गेली बघा. चला आता ह्या सगळा कचरा भरून घेते आणि किचनची फरशी पहिल्यांदा की नाही पुसून घेऊया. किचन पुसून झालेलं आहे. आता हॉलमधलं की नाही हे सगळं टीव्हीचा बेस, फ्रीज स्टँड, टिपाय वगैरे सगळं पुसून घेऊया. त्यानंतर इथली पण फरशी पुसून घेऊया. इथं माझं हे बघा टेबल, सगळं टिपॉय, फिश टँक, परत खालची फरशी वगैरे सगळं की नाही पुसून झालेलं आहे. तर हा टेबल मशीनवर पण धूळ बसलेली आहे. त्यानंतर हे रॅक हे जरा असं पुसून की नाही सगळं नीट असं ठेवून घेते. इकडं अजून बेडवर बेडशीट टाकायचं आहे, हे जरा पुसून की नाही सगळं नीट ठेवलेलं आहे. त्या फरशी पुसायची जे कपडे वापरत नाही की नाही ते मी पुसायला वगैरे ठेवते, ते मी इथं कोपऱ्यात ठेवलेलं आहे. ह्या साड्या मला पिकोफॉल करायचे आहेत म्हणून हे साखरेज की नाही अल्टर करायचे, ते मी ह्या बॅगमध्ये बांधून ठेवलेले आहे. पण सगळं पुसून ठेवलेलं आहे. अजून खालचा कप्पा थोडासा आवरायचा आहे. तांदूळ आणि त्यामध्ये गहू आहे, ते गव्हाचं मला आज दळप करायचं आहे. तिकडे पण ती पोती की नाही म्हणजे गावाकडे द्यायला लागते, तांदूळ वगैरे आणायला की नाही गावाकडनं आणतो नाही. त्यानंतर मला इथं राशनचं पण तांदूळ गहू मिळतं, ते पण आणायलासाठी म्हणून अशी पोती लागतात. ती थोडी विस्कटलेली आहे, ती मला ठेवायची. इकडे कपडे कधी घडी करून ठेवलेले, टेबल वगैरे पुसलेला आहे. घडी केलेले कपडे कधी ज्या त्या जागी आता ठेवून देते. इथं नील आता 2ला शाळेतून येईल, त्याच्यासाठी हा टी-शर्ट आणि 3/4 काढून ठेवलेलं आहे. ही 2 मला ठेवते. असंच ठेवूया म्हणजे असंच द्यायला बरं पडतं. चला आता खालची फरशी पुसून घेते आणि ती पलीकडली रूम पण कधी आवरून घेते. आता शूट नाही करत. सगळी कामं माझी कधी आवरलेली आहेत. आता सगळं पुसून वगैरे सगळं झालेलं आहे. पसारा जिथल्या तिथे सगळं ठेवून झालेलं आहे. सगळी कामं आवरल्यानंतर एवढं फ्रेश वाटते की नाही, भारी वाटते. चला केस की नाही सकाळपासून बांधलेली तशीच आहेत, थोडीशी सोडून कोणी सुकवते. त्यानंतर अजून जेवण करायचं, म्हणजे जेवण बनवून झाले, खायचं आहे अजून. चला ह्यासोबतच की नाही आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.